झाडांची हेवी ग्रोथ होण्यासाठी झाडांना रिपॉटिंग करणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम मी इथे करते आहे। माझी खूप सारी झाडं आहेत, तर त्यांनाच मी आता रिपॉटिंग करण्याचं काम सुरू केलेलं आहे। एक एक करून मी एक एक कुंडी भरायला सुरुवात केलेली आहे। तर सर्वप्रथम मी आता तुम्हाला कुंडी कशी भरायची मी हे तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला एक कुंडी घ्यायची आहे, तिला छान होल करून घ्यायची आहे, म्हणजे ड्रेनेज आपलं व्यवस्थित झालं पाहिजे। त्यानंतर मी खाली टाकलेली आहे त्याच्यावरती विटांचे तुकडे। विटांचं झाडं लावण्यामध्ये खूप मोठं काम असतं। विटा पाणी शोषून घेण्याचं काम करतात, त्यामुळे झाडं लावण्याच्या वेळेस विटांचे थोडेसे तुकडे टाकणं गरजेचं असतात। तुमच्याकडे वाळू असेल तर तुम्ही वाळूही त्यात ॲड करू शकतायत। त्यानंतर मी टाकलेलं आहे त्यावरती कोकोपीट आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे खत। तर हे आहे आपलं वर्मी कंपोस्ट खत आणि त्याच्यामध्ये मी हे फुलांचं झाड आहे, म्हणजे ब्रह्मकमळचं झाड आहे, म्हणजे याला फुलं यावेत म्हणून मी यात टाकलेलं आहे बोन मील। आणि आपल्याला खत आणि बोन मील आणि माती आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात जर काही कचरा असेल, मोठे मोठे खडे असतील, दगड असतील तर ते काढून टाकायचे आहे, त्यांचं आपल्या मातीमध्ये काहीही काम नसतं। त्यानंतर आपल्याला मातीचा एक थर आपल्याला पहिले कुंडीमध्ये लावून म्हणजे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मातीमध्ये आणि त्या खतामध्ये आपल्याला थोडंसं कोकोपीट मिक्स करायचं आहे, जेणेकरून जी माती आहे ती आपली पूर्ण गच्च होणार नाही, कुंड्या खूप जड होणार नाही, पाण्याचा जो निचरा आहे तो इझिली होऊ शकेल, म्हणून आपल्याला थोडंसं कोकोपीट मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे जर वाळू असेल तर तुम्ही तीही टाकू शकता। आता माझ्याकडे वाळू नव्हती आणि अवेलेबल पण होणार नव्हती, त्याच्यामुळे मी इथे कोकोपीटचाच वापर केलेला आहे। कोकोपीट म्हणजेच आपल्या नारळाच्या शेंड्यांचा जो चोथा असतो तेच बारीक करून केलेलं असतं, तर मी तेच आता इथे वापरलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं हे पण टाकलेलं आहे, जे आपले मातीच्या कुंड्या असतात त्यांचे तुकडे टाकलेले आहे। तुमच्याकडे जर मातीची कुंड्या असतील तर फुटलेली वगैरे असेल तर त्याचे तुम्ही थोडेसे खापर जे असतं ते टाकू शकतात। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे झाड आणि ते आपल्याला असं अर्धी कुंडी भरल्यानंतर आपल्याला लावायचं आहे त्याच्यामध्ये झाड। आता माझं हे खूप मोठं झालेलं आहे, मला याला हेल्प लागणार होती, त्यामुळे मी अहोंना व्हिडिओ बनवायला लावला आणि सोबतच मला हेल्प करण्यासाठी पण त्यांना सांगितलं। आता मी सेंटरला झाडं ठेवून घेतलेले आहेत। आपली जी पण झाडं आहे, झाडांच्या मुळाची सगळी माती व्यवस्थित हळूहळू काढून घ्यायची। मुळं जर खूप जास्त वाढलेले असेल तर त्यांना थोडंसं ट्रिम करायचं आणि त्यानंतर आपल्या सेंटरला ठेवून ती माती टाकायला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी आता अहोंच्या हेल्पने हे वरती पकडलेलं आहे, जी सगळ्यात मोठी फांदी झालेली होती ती, आणि हळूहळू त्याच्यात माती टाकून कुंडी पूर्ण वरतीपर्यंत भरून घेतलेली आहे। मी पूर्ण कुंडी अशीच भरलेली आहे, म्हणजे कोकोपीट, खत, बोन मील आणि माती हे सगळं मिक्स करून मी ही कुंडी वरतीपर्यंत भरलेली आहेत। म्हणजे साधारण 2 इंच आपल्याला पाणी टाकायला जागा राहिली इथपर्यंत भरून घेतलेली आहे। आणि आता माझी कुंडी भरून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कुंड्या भरून घ्यायच्या आहेत। मी सगळ्या कुंड्यांचा एकत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्हाला लवकरच पोस्ट करणार आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर हा आहे ह्या कुंडीचा फायनल लुक, कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत सर्वांना बाय।